हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू अस्वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. तर आज आहे शिवजयंती. तर हा आहे आमच्या गावचा जल्लोष. तर तुम्हाला समोर पाहायलाच मिळेल. तर ब्लॉगला कोणीही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आज आहे शिवजयंतीनिमित्त मुलांना सुट्टी. तर चला म्हटलं आपण पण आपली थोडीशी केअर करावं आणि छानपैकी तयारी करावी. म्हणून मी मस्तपैकी आज फ्रेश झाले आणि चला म्हटलं आपण पण स्वतःला थोडंसं अपडेट करावं, म्हणून मी ते छानपैकी तयारी करत आहे. कारण आज शिवजयंती आहे. तर म्हटलं आपण पण चांगलं फ्रेश होऊन बाहेर जावं आणि रॅलीमध्ये त्यांच्या जल्लोषमध्ये सहभागी व्हावं, म्हणून मी इथं तयारी करत आहे. तर त्यासाठीच मी सकाळी फ्रेश झाले आणि मस्तपैकी साडी पण नेसली आज आणि स्वतःला थोडंसं तयार केले. आणि चला म्हटलं आज घरचे सगळे कामं झालेच आहे. मुलांना पण आज सुट्टीच आहे, तर त्यांना पण त्यांचं सगळे कामं करून त्यांना पण बाहेर खेळायला पाठवलं. आणि आता माझे पण काम मी इथं पूर्ण केले आणि मी तयारी करून देवपूजा वगैरे करून घेईल. आणि त्यानंतर मी बाहेर गावातल्या शिवजयंतीला जे काही आता कार्यक्रम होणार आहे ना, तिथं मी जाणार आहे. तर तुम्हाला पाहायला मिळेलच. तर मी आले इथं बाहेर आणि फुलं तोडून घेत आहे. कारण आज देवपूजेला म्हटलं चला आपल्या घरचेच फुलांचं हे करू, कारण बाहेर जायला काही वेळ मिळालाच नाही. कारण सुट्टी असल्याने मुलं पण घरी असतात, त्यांच्याच मागे पुढे करण्यात खूप वेळ निघून जातो. तर काही वेळ मिळतच नाही. तर इथं घरचेच फुलं तोडत आहे. आणि आता मी पूजा करून घेईल छानपैकी आणि मग म्हटलं बाहेर जाऊ. कारण आज भरपूर कार्यक्रमाचं आयोजन गावकऱ्यांनी केलं आहे. मस्त महाप्रसादाचं पण आयोजन केलं आहे, तर तिथंच मी जाणार आहे. तर इथं मी आज देव पण घासले, ते बघू शकता किती सुंदर चकाचक देव घासले आहे. तर मी देव कोणत्या पद्धतीने घासते हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची तर नक्की कमेंट करा. कारण माझे पण देव सुरुवातीला म्हणजे चमकतच नव्हते, किती घासा ते काळेच पडत होते. तर मी आता नवीन टेक्निक वापरून मी तिथं देव घासते, म्हणून आता ते चकाचक आणि खूप दिवस चकाचकच राहतात. नाहीतर पहिले कसं व्हायचं, घासले की थोड्या दिवसांनीच ते खराब होऊन जायचे, पण आता ते होत नाही. त्याच्यापासून मला आता थोडी सुटका मिळाली आहे. नाहीतर आज घासले की उद्याच काळे पडून जायचे. असं वाटायचं की घासलेच की नाही घासले. म्हणून आता ते मी नवीन टेक्निकने देव घासते. तर आता 2-3 दिवस छान निघतात आपले, म्हणजे 2-3 दिवसापेक्षा जास्त जातात. तर असे आपली देवपूजा मी इथे संपन्न केली आहे. आणि बाहेर पण मला देवपूजा करायची होती. तुळशीला पण पाणी घालायचं होतं, तिथं पण मला जायचं होतं. का सकाळी काही वेळच मिळाला नाही. तुम्हाला तर माहिती आहे, मुलं म्हटलं की कोणतेच कामं करू देत नाही. तर इथं काढली मस्तपैकी रांगोळी. बघू शकता किती सुंदर देवपूजा झाली आहे. आज सगळ्या गोष्टी मी मनभावे करत आहे, कारण खूप दिवस झाले करायलाच मिळत नव्हतं. कामाच्या गडबडीत म्हणा की आपल्या याच्या गडबडीत म्हणा, खूप काही राहून जातं. पण आज मी फुरसतीने म्हणा की कोणते काही म्हणू शकता, छानपैकी देवपूजा केली आहे. आता मी आले बाहेर पण देवाला मी तुळशीला पण पाणी घालेल. तर बघू शकता माझे झाडं पण आज खूप मस्त टवटवीत झाले. ते माझ्याकडे बघत आहे, कारण आज मी त्यांना थोडीशी त्यांची पण केअर केली आहे. त्यांना पण व्यवस्थित पाणी घातलं. तरी इथं मी बाहेर पण रांगोळी काढून घेते, कारण सकाळी रांगोळी काढायला वेळच नव्हता भेटला. तर म्हटलं एकाच वेळी रांगोळी काढून घेईल. ते इथं मी छोटीशी रांगोळी काढली. मी काही रोज जास्त मोठी काढत नाही, कारण मोठी काढून पण हवा आला की ती मिटूनच जाते. कारण आता हवा पण सुटायला सुरुवात झाली आहे. तर मग काढून घेतली ती छोटीशी रांगोळी. हळद कुंकू मी नेहमीच रांगोळीमध्ये टाकते, तुम्हाला तर माहीतच आहे. हे आमच्या आईचं आहे. आईंनाच बघून मी तर हळदी कुंकू रांगोळीला वाहते. त्यानंतर तुळशीला पण पाणी घातलं आहे आणि हळदी कुंकू पण वाहून घेतलं. त्यानंतर इथले झाल्यानंतर मी जेवण करेल, कारण जेवणाचा पण वेळ झाला होता. घरच्यांचे पण जेवण झाले होते, पण आम्ही दोघी काही जेवण करायचंच होतं. तर इथं सगळ्यांचं जेवण झालं. आता त्यानंतर झाले संध्याकाळची वेळ. तर हे पाहू शकता तुम्ही आमच्या गावचा जल्लोष. तर आता झाली आहे रात्रीची वेळ. दुपारी काही शूट करायला वेळ मिळालाच नाही, कारण मुलांचं पण होमवर्क घ्यायचं होतं. भरपूर काही गोष्टी असतात ना, तर ते घ्यायचं होतं. तर रात्रीचं हे आहे जल्लोष. तर मी पण इथं मस्तपैकी रेडी होऊन गेली आहे. तर बघू शकता किती सुंदर जल्लोष आहे इथं. मस्त लहान लहान छोट्या छोट्या मुली, जिजामाता यांचं लूक घेतलं होतं, ते तुम्हाला समोर दिसेलच. तर मी तिथं गेले. तर बघू शकता किती सुंदर आहे. आणि आमच्या गावातली एका दादानी छत्रपती शिवाजी महाराजांचं लूक घेतलं होतं, ते पण तुम्हाला मी दाखवेलच. तर हे होते वरती आणि मी होते खाली. हे ट्रॅक्टरवर त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलं होतं. तर मला काही चढता येतच नव्हतं. त्यानंतर मी एका दादाच्या हेल्पनं म्हटले की मला थोडासा शूट घेऊन द्या. त्यांना पण माहीत आहे आता मी थोडंसं व्लॉगिंग करते. तर त्या दादांनी माझा कॅमेरा घेऊन व्लॉगिंगमध्ये शूट करून दिलं. बघू शकता
आमच्या गावचे दादा लोक किती सुंदर दिसत आहे. त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांची रूपछटा घेतलेली आहे, ते तुम्हाला दाखवेलच. तर आहे आमच्या गावातला जल्लोष. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आमच्या गावात दिवाळीसारखी साजरी केली जातात. कारण दिवाळी तर आपण सगळेजण सेलिब्रेट करतो, पण हे आपल्या दिवाळीसारखंच सेलिब्रेट करायचं असतं. तर बघू शकता शिवाजी महाराज किती सुंदर दिसत आहे. त्यांची छोटीशी रूपरेषा करण्याची त्यांना प्रयत्न केला आणि तो साकार पण झाला आहे. खूप सुंदर दिसत आहे. यांना मी नमन केलं आहे. आणि कारण हे जरी असले तरी त्यांच्यामध्ये आज शिवाजी महाराजांचं रूप दिसत आहे. तर यांना मी नमन केलं आणि त्यानंतर खाली आले. त्यानंतर हे आमच्या गावातल्या छोट्या छोट्या मुलांचा जल्लोष किती सुंदर नाचत आहे, बघू शकता. त्यानंतर मी पण थोडासा तिथं डान्स केला, पण तो व्लॉग कोणी शूट करायला नव्हतं. कारण मीच नाचणार आणि मीच शूट करणार असं होऊ शकत नाही, कारण मला कोणी शूट करायला नव्हतं माझ्या घरचं. तर त्यानंतर मी असं स्वतःला शूट करून घेतलं आहे, कारण कोणीतरी दुसरं पाहिजे. आणि आम्ही दोघी पण तिथं डान्स करत होतो. आणि तुम्हाला माहीत आहे मी कुठं बाहेर गेले की माझी तब्येतच खराब होते. तुम्हाला तर माझ्या आवाजावर माहीतच होईल, कारण मला असा DJ वगैरे सूट नाही होत, तुम्हाला तर माहीतच आहे. हा आहे रात्रीचा व्ह्यू. कारण पूर्ण गाव फिरल्यानंतर इकडे आमच्या मेन रोडला पण शिवजयंतीची जी रॅली होती ती निघाली होती. तर त्यालाच मी इथं कॅप्चर केली आहे. आमच्या गावात भरपूर दिवसापासून ही रॅली निघत आहे. दरवर्षी आमच्या गावातली जे युवा पिढी आहे त्यांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी करत असतात. आमच्या गावातील युवा पिढींना आनंद म्हणजे खुशी आहे त्या गोष्टीची की आपण शिवजयंती तरी साजरी केली पाहिजे. त्यानिमित्तानेच त्यांनी गावभरात असे रॅली काढतात. भरपूर काही गोष्टीचं महाप्रसादाचं पण नियोजन करतात. आणि म्हणजे खूप काही गोष्टी करतात. शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्यांचे भाषण स्पर्धा पण घेतल्या जातात, पण यावर्षी ते नव्हतं. कारण ते दरवर्षी काही ना काही चेंजेस करतच असतात आपल्या उपक्रमात म्हणा किंवा कार्यक्रमांमध्ये म्हणा. तर हा आहे गावातला लूक. पूर्ण गावभर फिरणं, रॅली फिरणं झाल्यानंतर ते आता बाहेर निघाले आहे. तर मी आता घरी आले आहे. मला थोडंसं बरं नव्हतं वाटत म्हणून मी घरी आले. त्यानंतर मी वरून पण थोडंसं कॅप्चर केलं, तर तेच इथं तुम्हाला दाखवत आहे. तर तुमच्या गावात शिवजयंती कशी साजरी केली जाते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्की करत जा, कारण तुमची कमेंट हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. तुमच्या कमेंटद्वारेच मला माझा ब्लॉग कसा झाला हे समजून येईल. तर कमेंट करायला कधीच विसरू नका. कमेंट आणि लाईक नक्की करत जा. तर हे आहे आपल्या गावचा आजचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्ण जीवनकाळात मराठ्यांचं साम्राज्य कसं निर्माण करता येईल यावरच पूर्ण भर दिला आहे. त्यांनी आपल्या राज्यकारभारात कोणत्याही गोरगरिबांना आणि श्रीमंत लोकांना एकच समजलं आहे. कारण त्यांच्यासारखा राजा होणं कठीणच आहे. खूप काही राज्य होऊन जातील, पण त्यांच्यासारखे राज्य होणं आता तरी शक्य नाही. इथे चालू आहे फटाक्याची आतिषबाजी आणि इथं खूप सुंदर फटाक्याची आतिषबाजी पण करण्यात आली आहे. तर मला अभिमान आहे की मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जन्माला आली आहे आणि त्यांच्या कामगिरीची पूर्ण माहिती मला मिळाली. खरंच मी स्वतःला धन्य समजते की मी या मातृभूमीमध्ये जन्म घेतला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.